नमस्कार. आज आपण आलो आहे भास्करगड उर्फ बसगड हा किल्ला पाहण्यासाठी. तालुका त्र्यंबक, जिल्हा नाशिक या ठिकाणी असणारा किल्ला आहे. पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्हा यांच्या सीमेवर हा किल्ला आहे. घाट माथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली गेली आहे. चला सफर करू किल्ले भास्करगड. आपण आता भास्करगडाच्या पायथ्याला पोहोचलो आहे. या ठिकाणी आपण गाडी पार्किंग करून गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहे. या अशा रस्त्याने आपल्याला गडमाथ्यावर जायचं आहे. तर चला गड सफर करू किल्ले भास्करगड. अशा मार्गाने चालत राहायचे. सकाळच्या तापण पावणे 8 वाजले. ट्रेक चालू केला आहे. साधारण 1 तासाचा ट्रेक आहे. अशा मार्गाने चालत राहायचे. हरिहर किल्ला, नागफणी. आता आपण वर गेल्यानंतर भास्कर दिसेल. त्याच्या बाजूला उतवड. असे किल्ले आहेत. साधारण पाऊण तास चालून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे दगड पाहायला भेटत आहेत. व उतवडला जाण्यासाठी या बाजूने रस्ता आहे. समोर हरिहर आणि हा उतवडचा किल्ला हा आहे. गडमाथ्याच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता पोहोचलो आहे. आता आपणाला साल्हेरवरून सालोटेला आपणाला जावं लागतं. तसा जो मार्ग आहे त्याच पद्धतीने आपणाला वर गेल्यानंतर तसंच त्या कडेने लास्टला जायचे आणि नंतर गडमाथ्यावर. आणि आज गडमाथ्यावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी समोर आपणाला चेकपोस्ट पाहायला भेटत आहे. पूर्वीचे चेक नाका. तिथून टोल वगैरे भरून आपणाला वर जाता येत असणार. या ठिकाणीही वाड्याचे अवशेष असावेत. सर्वत्र कोरीव दगड पडलेत. पाहू शकतो आपण. 2 नंबर चेकपोस्ट. मस्त अप्रतिम उतवडचा किल्ला. नॅचरल गुहा आहे. या ठिकाणी नॅचरल गुहा आहे. खाली भयानक जंगल पाहायला भेटते आपल्याला. याच्या नॅचरल गुहा खूप मोठ्या प्रमाणात, नैसर्गिक गुहा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. हे बघा, कातळ कोरीव पायऱ्या. आता सुरू झाल्या इथून प्रवेशद्वार मुख्य. चला या अशा मुख्य पायरी मार्गाने आपण आता गडमाथ्यावर पोचू. भास्करगड ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे असा हा ऐतिहासिक पायरी मार्ग. अप्रतिम. जेवढी याची तारीफ करावी तेवढी कमी आहे. हे बघा, काय याला आता आपण बोलणार.
वा वा वा. हां भास्करगड 13 मे 2026 आज. भास्करगडाचे मुख्य आकर्षण जे आहे ते या कातळकुरी पायऱ्या आहेत. या कातळकुरी पायऱ्या पूर्णतः झाकल्या होत्या किंवा सर्व तटबंदी पडून पूर्ण रस्ता पॅटर्न होता. गेली 5 वर्ष झालं राजा शिवछत्रपती या दुर्ग संवर्धन संस्थेमार्फत गेली 5 वर्ष अथक प्रयत्नानंतर हा दरवाजा खुला झाला आहे. म्हणजे पूर्ण याच्यातून आता हे पेटवल्यामुळे त्याचं पण काय याच्यातून जाऊन हां तशी होते. बरोबर. वर जाऊ तिथून फिरू मग. इकडे येत परत हवा लागत नाही वर. हरिहर स्पष्ट दिसतो. हा तर पूर्ण बुजलेली बघ. आपण आता या पूर्व बाजूच्या भागात आलो आहे. या ठिकाणी आपल्याला पाण्याची टाकी पाहायला भेटतात. वरती 2 भेटली आणि या ठिकाणी ही आहेत. दोन आहेत तिथं. 4 पाण्याची टाकी पाहिजे आतापर्यंत. हां पुढं पाणी नाही त्याच्यात. माझा दरवाजा तिथं आहे आणि ही अशी पाहू शकतो अशी पूर्ण झाडी इथं. व या झाडीमध्ये आपणाला एक पाण्याचं टाकं आहे ते सापडलं आहे. हे पाहू शकतो असं पूर्ण पाण्याचं टाकं हे बुजलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये याचा संवर्धनसुद्धा याचं व्यवस्थित करणार आहे पूर्ण गाळ वगैरे काढून. आणि हे पाण्याचं टाकं शोधण्याचं श्रेय जातं संतोष साहेबांना. संवर्धन चालू होतं ना, संवर्धन चालू असताना आणि इथंच मी चक्कर आलं झाडामध्ये. म्हणजे इथं काहीतरी औषध असेल तर वाडा सापडला. वाड्यानंतर बघू शकता हे बघा पूर्ण पूर्ण टाकं आहे. टाक्याचं चढण्यासाठी बघा पायऱ्या आहे. सातापुरी पायऱ्या हे दिसतील तुम्हाला. तिथून वर टाक्यावर चढण्यासाठी हे बघा पायऱ्या. हे बघा पूर्ण तिथं दिसल्यानंतर आलं लक्षात हे टाकं आहे बुजलेलं आहे. एक टाका फक्त दिसतंय तेव्हा. आणि याचं ते घाव दिसतात इथं पूर्ण चण्यातोड्याचे. हे बघा तिथं म्हणजे झाक होती. हां पूर्ण अशी तटबंदी होती पूर्ण फुल. बरं बरं. सगळी ढासळली गेली खाली. पुढे हे दगड सगळे खाली राहिले. वाडा इथं असा. आता शेवटच्या टप्प्यात चालू आहे आम्ही. अंतिम भागात या तटबंदी पाहायला भेटते आपल्याला. अशी पूर्णतः कलवत आहे इथं. या ठिकाणावरून आपण खाली जाऊ शकतो. गडावर आपल्याला हे पाण्याची टाकी आहे त्याच्या बाजूला आहे आणि पुढं 2 आहेत. आतापर्यंत आपण 4 पाण्याची टाकी पाहिली आहे. या ठिकाणी एक आहे. एक पाण्याची टाकी आहे.
या ठिकाणी किल्लेदाराचा वाडा आपल्याला पाहायला भेटत आहे. समोर हनुमानरायाचे मंदिर आहे, त्या ठिकाणी जाऊ आता. मोठं आहे खूप. दारुगोळा कोठा नाही इथं नसणार दारुगोळा, हा ना ये ना मध्ये. टॉपला नसतं दारुगोळा कोठा. काय सांग नाही नाही, अंतिम भागात असतं गडाच्या दारुकोटा. दारुगोळा कोठा सुरू आहे. नाही का? बघा. आता कशी जाऊशी तिथे. नाही नाही, गडमाताचा हा सर्वोच्च भाग आहे, त्याच्यामुळे इथं दारुकोटा नाही. करून. याला दरवाजा आहे तिकडं. पाहिलं आहे. तुम्ही हा, हे. हा दरवाजाचा भाग, बाहेरचा भाग आहे. हे बघ की दरवाजा हा दरवाजा इथे पडलाय. सर्वात मोठं पाण्याचं टाकं हे पाहायला भेटते या ठिकाणी. हे एक आहे आणि त्या बाजूला एक आहे, 2 पाण्याची टाकी आहे तिथं. हे सुद्धा साफ करणार ना? हा ना, सांगा. काय ना डोळे बंद आहे. पाणी आहे परंतु ते पिण्यायोग्य नाही. तू येच घे, देवाची सारा. गडावरील हनुमानरायाच्या मंदिरामध्ये आपण पोचून गेलो. हे पाहू शकतो या ठिकाणी. नाशिक जिल्ह्यातील इतर गड किल्ल्याप्रमाणे याही गडावर आपणाला हनुमानरायाचे मंदिर पाहायला भेटत आहे. या ठिकाणी गडमाथ्यावर अजून एक वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी एक तलाव असावा, पावसाळी तलाव. हनुमानरायाच्या मंदिराच्या वरील बाजूस हा एक वाडा आहे, या ठिकाणी हनुमानरायाचे मंदिर. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. गडाच्या पाठीमागच्या भागात आल्यानंतर या ठिकाणी एक अज्ञात वीराची समाधी पाहायला भेटते. मात्याच्या पाठीमागील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी वीराची समाधी आपल्याला पाहायला भेटते. आपण आता या गडाच्या अंतिम टप्प्यात आलो आहे. ही समोर तटबंदी पाहू शकतो आणि खालील बाजूस हा जव्हार प्रांत पाहायला भेटतो, पालघर जिल्हा. हा समोर उतवड किल्ला आहे. उतवड बाजूला 2 पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटत आहे. याचंही संवर्धन येणाऱ्या काळामध्ये करणार आहे बहुतेक. असं तर मध्ये खरं काय होतं? हे खोल आहे पूर्ण, बरंच खोल असणार आहे. पण कुठून वाटे कडाचे डायरेक्ट या बाजूला पूर्णतः तटबंदी अशी पाहायला भेटते. पूर्ण गडफेरी करून आपण आता गड उतरण्यास सुरुवात करत आहे. गडावर येण्यासाठी 1.5 तासाची वेळ लागते, गड पाहण्यासाठी 1.5 तास व खाली उतरण्यासाठी 1 तासाची वेळ लागते. असा हा ऐतिहासिक किल्ला आज आपण पाहून परतीच्या वाटेला लागत आहे. सुंदर आणि प्रत्येकाने जरूर हा किल्ला एकदा तरी केला पाहिजे. धन्यवाद. वरच्या बाजूस किल्ला, दरवाजाच्या वरच्या बाजूस याचा आपल्याला पाहायला भेटत आहे. चला सकाळी 7:45 वाजता ट्रेक चालू केला होता आपण. आता दुपारचे 12 वाजले व आपण आपल्या गाडीपाशी 1-5 मिनिटात पोहोचून जाऊ. समोर दिसते गाडी आपली.
सकाळी आपण 7:45 वाजता ट्रेक चालू केला होता. दुपारचे आता 12:10 झाले आणि आता आपण आपल्या गाडीपाशी पोहोचून गेलो. समोर त्या ठिकाणी आपण